भारतामध्ये सोनं हे केवळ गुंतवणुकीचं साधन नाही तर सुरक्षित भविष्याचं प्रतीक मानलं जातं। बदलत्या काळासोबत सोन्यात गुंतवणूक करण्याचे मार्गही डिजिटल झाले असून आज गुंतवणूकदारांसमोर गोल्ड ETF आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच EGR हे दोन आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत। हे दोन्ही पर्याय पारंपरिक सोन्याच्या खरेदीपेक्षा अधिक सोपे आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत मानले जातात। गोल्ड ETF हा म्युच्युअल फंड सारखा गुंतवणूक प्रकार आहे जो थेट सोन्याच्या बाजारभावावर आधारित असतो। यात गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोनं खरेदी करत नाही तर सोन्याच्या दरातील चढ उताराचा फायदा घेतो। दुसरीकडे EGR म्हणजेच प्रत्यक्ष सोन्याचं डिजिटल प्रमाणपत्र असून ते सेबी मान्यताप्राप्त सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवलेल्या सोन्याशी जोडलेलं असतं आणि ते डीमॅट खात्यात ठेवता येतं। यामध्ये अगदी 100 मिलीग्राम पासूनही गुंतवणूक करता येते, त्यामुळे छोटे गुंतवणूकदारही यात सहभागी होऊ शकतात। खर्चाच्या बाबतीत पाहिलं तर गोल्ड ETF अधिक किफायतशीर ठरतो, कारण यात कमी एक्सपेन्स रेशो असतो आणि कोणतेही स्टोरेज किंवा वॉल्ट चार्जेस नसतात। तर EGR मध्ये ब्रोकरेज, एक्सचेंज फी, वॉल्ट चार्जेस आणि काही वेळा डिलिव्हरी घेतल्यास GST सारखे अतिरिक्त खर्च लागू होतात। त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने गोल्ड ETF अधिक सोपा आणि कमी खर्चिक पर्याय मानला जातो। लिक्विडिटीच्या दृष्टीनेही गोल्ड ETF पुढे आहे, कारण यात मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग होत असल्याने खरेदी विक्री सहज आणि जलद होते। EGR अजून तुलनेत नवीन असल्यामुळे त्याचं ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी आहे आणि त्यामुळे कधी स्प्रेड जास्त दिसू शकतो। तरी भविष्यात हा पर्याय अधिक लोकप्रिय झाल्यास त्याची लिक्विडिटी वाढण्याची शक्यता आहे। सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या बाबतीत दोन्ही पर्याय सेबीद्वारे नियंत्रित असल्याने सुरक्षित मानले जातात। गोल्ड ETF मध्ये फिजिकल रिस्क नसते, तर EGR मध्ये प्रत्यक्ष सोन्याची मालकी असल्याने त्याची वेगळी विश्वासार्हता मिळते। त्यामुळे दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा आहेत। एकूणच कमी खर्च, जास्त लिक्विडिटी आणि सोपी ट्रेडिंग हवी असेल तर गोल्ड ETF हा सध्याचा अधिक व्यवहार्य पर्याय आहे। पण जर प्रत्यक्ष सोन्याची मालकी आणि भविष्यातील डिलिव्हरीचा फायदा हवा असेल तर EGR हा एक नाविन्यपूर्ण आणि भविष्यातील मजबूत पर्याय ठरू शकतो। हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी करण्यात आला आहे। कोणतीही गुंतवणूक करण्याआधी रिस्क लक्षात घ्या आणि एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या। गोल्ड ETF आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच EGR यातील तुम्हाला गुंतवणुकीसाठी काय फायदेशीर वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका।